श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तुळशीची पाने समृद्ध असतात असे माता लक्ष्मी स्वतः म्हणाली. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुळशीशी संबंधित असा एक सोपा उपाय सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुमच्या घरातील संपत्ती सतत वाढू लागेल, तुमच्या तिजोरीत हळूहळू भर पडू लागेल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायात, नोकरीत किंवा कोणत्याही कामात प्रचंड प्रगती मिळू लागेल. आयुष्यात मागे वळून पाहण्याची गरज नाही. पहा, तुळशीचे झाड श्रीहरी विष्णूला खूप प्रिय आहे. तुळशीशिवाय श्रीहरी विष्णूची पूजा पूर्ण मानली जात नाही किंवा तिचा भोग स्वीकारला जात नाही. श्रीहरी तुळशीशिवाय कोणतेही भोग घेत नाही. जेव्हा तुम्ही तुळशीशी संबंधित हा उपाय कराल, तेव्हा हळूहळू तुमच्या आयुष्यातून गरिबी दूर होईल. कारण तुळशीचे हे उपाय केवळ पैसे आकर्षित करत नाहीत, तर पैसेही घरात ठेवतात. जे म्हणतात की नशीब त्यांच्याबरोबर येत नाही, त्यांच्या जीवनात नशिबाचा प्रभाव देखील दिसून येतो. तुळशीचे उपाय करूनही तुम्ही श्रीमंत होऊ शकता. तुळस ही काही सामान्य वनस्पती नाही. तुळशीचा उगम समुद्रमंथनादरम्यान पृथ्वीवर पडलेल्या अमृतातून झाला असावा असे मानले जाते. जेव्हा तुम्ही तुळशीशी संबंधित उपाय करता, तेव्हा श्रीहरी विष्णूला प्रसन्न वाटते. देवी लक्ष्मी धन आणि समृद्धी प्रदान करते. पण किती पैसे कोणाला द्यायचे हे श्रीहरी विष्णू ठरवतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा वाढवायचा असेल तर, जर तुम्हाला यश मिळाले आणि नशीब तुमच्याबरोबर असेल, तर श्रीहरी विष्णूला खुश करण्याचा प्रयत्न नक्की करा. आता तुळशीशी संबंधित उपाय जाणून घ्या, जो तुमचे नशीब वाढवू शकतो आणि नशीब जागृत करू शकतो. तुम्हाला फक्त वाळलेले तुळशीच्या झाडाचे लाकूड थोडेसे घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्ही दररोज ज्या पाण्याने अंघोळ करता, त्या पाण्यात लाकूड घाला. त्याच पाण्याने धुवा. तुळशीचे लाकूड सामान्य नसते, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. जर तुमचे काम पूर्ण होत नसेल किंवा नशीब साथ देत नसेल, तर हा उपाय शुक्रवारी किंवा गुरुवारी करा. तुम्हाला तुमच्या जीवनात बदल दिसून येईल. पैसे येऊ लागतील. नशीब तुमच्याबरोबर असेल आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर होईल. ही पद्धत नक्की वापरा. आता दुसऱ्या पर्यायाबाबत बोलूया. चांगला दुसरा उपाय जो तुम्हाला आता सांगणार आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय करता, जर काही कारणास्तव तुमच्या घरात पैसे येत नसतील, तर त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. काही वेळा तो घरी घडते, कधी पैशांवर, कधी कामावर किंवा व्यवसायावर आणि कधी त्या व्यक्तीवरही लक्ष असते. जेव्हा एखादी व्यक्ती प्रगती करत असते, चांगले काम करत असते, तेव्हा अचानक सर्व काही बिघडायला लागते. काय घडते हे लोकांना समजत नाही. त्यामुळे अचानक काम थांबले, व्यवसायात घसरण होऊ लागली, कामात अडचणी येत होत्या, पदोन्नती थांबवण्यात आली, घरात अपघाताच्या घटना घडतात, नैराश्य वाढत आहे, रोज भांडणे होतात. जेव्हा घराचे वातावरण असे होईल, तेव्हा समजून घ्या की माता लक्ष्मीचे आशीर्वाद निघून जात आहेत. आता वर्णन केले जात असलेला उपाय खूप प्रभावी आहे. यामुळे केवळ दृष्टी आणि वास्तुदोष दूर होत नाही, तर माता लक्ष्मी देखील तुमच्या घरात राहते. तुम्हाला फक्त तुळशीची वाळलेली पाने घ्यावे लागतील आणि एक प्याला स्वच्छ पाणी घ्यावे लागेल. पाण्यात तुळशीची पाने घाला. त्यात पुदिन्याची 2 पाने घाला. नंतर तुळशीचे लाकूड आणि पाने हातात घेऊन त्याच पाण्याची संपूर्ण घरात फवारणी करा. हे शुक्रवारी करा. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल. पैशाशी संबंधित सर्व समस्या संपतील. व्यवसायात प्रगती होईल आणि उत्पन्नात वाढ होईल. जेव्हा तुम्ही हा उपाय करता, तेव्हा माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. कारण जिथे श्रीहरी विष्णू आहेत, तिथे स्वतः माता लक्ष्मी राहतात आणि तुळशीचे झाड हे माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून जेव्हा तुम्ही तुळशीशी संबंधित कोणताही उपाय करता, तेव्हा तुम्ही थेट श्रीहरी विष्णूला प्रसन्न करता आणि हा उपाय इतका प्रभावी असतो की घरात कोणतीही नकारात्मकता, डोळादोष, वास्तुदोष काहीही असो, सर्व काही दूर होते. तुम्ही हे गुरुवारी किंवा शुक्रवारी करू शकता. हा एक अतिशय चांगला उपाय आहे आणि घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही.
तर हे 2 उपाय आहेत, जे आम्ही तुम्हाला आत्तापर्यंत सांगितले आहेत. आता आपण तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया, जो खूप महत्त्वाचा आहे. ते का महत्त्वाचे आहे? कारण हा उपाय केल्यास पैसे तुमच्या घरात राहतील आणि खूप वेगाने वाढतील. बरेच लोकं म्हणतात, की पैसा येतो पण टिकत नाही. खर्च जास्त आहे. पैसे कुठून येत आहेत आणि ते केव्हा सोडले जातील, हे मला माहीत नाही. बहुतांश लोकांची समस्या ही आहे, की पैसे वाढत नाहीत. आम्हालाही भरपूर पैसे हवे आहेत, पण ते पैसे टिकत नाहीत. काही शिल्लक नसताना व्यवसायात काय करावे? अशा परिस्थितीत तुळशीवर एक विशेष उपाय आहे, ज्याद्वारे तुम्ही स्वतः फरक जाणवू शकता. तुम्हाला फक्त तुळशीच्या कोरड्या काठ्या घ्याव्या लागतील. किती? फक्त 7. ते फार मोठे नाहीत, लहान व्हा. पिवळा रंग श्रीहरिविष्णूशी संबंधित असल्याने पिवळे कापड देखील घ्यावे लागते. आता या 7 काठ्या त्या पिवळ्या कापडात गुंडाळा आणि एक छोटी पोटली बनवा. सर्वप्रथम तुमच्या घराच्या मंदिरात देशी तुपाचा दिवा लावा आणि ती पोटली श्रीहरिविष्णूच्या समोर ठेवा. यानंतर ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला टांगून ठेवा. जर तुमच्या घरात तुळशीची हिरवी रोपे असतील तर तिथेही देशी तुपाचा दिवा लावा. श्रीहरिविष्णूच्या नावाने. आता तुळशी मातेला तुमच्या शुभेच्छा सांगा. घरातील गरिबी दूर व्हावी अशी प्रार्थना करा. जीवनात सुख आणि समृद्धी येईल. तुम्हीही करू शकता असे सांगा. पण लक्षात ठेवा की पाण्यामध्ये मिसळलेला मंजरीचा भाग पायांखाली येऊ नये, कारण तो अशुभ मानला जातो. यामुळे तुमचा खर्च नियंत्रित होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. 18 नंबरची तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. म्हणून जर तुम्ही त्यांना तुळशी अर्पण केली तर तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. तसेच जर ही मंजरी भगवान शिवाच्या चरणी अर्पण केली तर अडकलेले पैसे परत येऊ लागतात आणि उत्पन्न वाढते. आता तुळशीच्या काही फांद्यांविषयी बोलूया, जे इतर कशामध्येही आढळत नाहीत. तुळशी आपल्या शरीराच्या BSF आणि PA1 सारख्या रोगप्रतिकारक पेशी सुधारते. या 2 पेशी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि गंभीर आजार आणि विषाणूंशी लढण्यास मदत करतात. म्हणूनच तुळशीला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधी वनस्पती देखील म्हणतात. मित्रांनो, तुळशीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट, अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म सर्दी, खोकला, ताप आणि हंगामी संसर्गापासून आपले संरक्षण करण्यास मदत करतात. तुम्हाला माहिती आहे का? गेल्या 10 वर्षात भारतातील कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये 30% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तुम्ही पाहिलेच असेल की आजकाल चांगले आणि निरोगी लोक, जरी ते सेलिब्रिटी असले तरी अचानक गंभीर आजारांना बळी पडत आहेत, विशेषतः कर्करोगाच्या बाबतीत. याचे एक मोठे कारण म्हणजे आपल्या जीवनात रसायने, विषारी धातू आणि हानिकारक पदार्थांचा वाढता वापर. मित्रांनो, आपण दिवसातून अनेक वेळा धोकादायक रसायनांच्या संपर्कात येतो आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. उदाहरणार्थ, सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरले जाणारे पॅराफिन हे एक विषारी रसायन आहे. त्याचप्रमाणे आपण बाजारातून खरेदी करत असलेल्या भाज्यांच्या लागवडीसाठीही कॉपर सल्फेटचा वापर केला जातो, जो विषारी असतो आणि हळूहळू आपल्या शरीराला हानी पोहोचवतो. मित्रांनो, घरगुती फर्निचर, विजेची कामे, दुरुस्ती आणि साफसफाईसाठीही अनेक रसायनांचा वापर केला जातो, ज्याचा आपली त्वचा, केस, यकृत, मूत्रपिंड, मन आणि शरीराच्या अंतर्गत अवयवांवर विपरीत परिणाम होतो आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. या प्रकरणात तुळशीची पाने खूप उपयुक्त आहेत. हे एक दुर्मिळ औषध मानले जाते, जे शरीरात जमा झालेली विषारी रसायने काढून टाकते आणि त्यांचा प्रभाव कमी करते. तुळशी आपल्या फुफ्फुस आणि श्वसनाशी संबंधित समस्यांमध्येही आराम देते. मित्रांनो, तुळशीमध्ये युजेनॉल नावाचा पदार्थ आढळतो, जो बंद झालेले नाक, सायनस, दमा, ब्रॉन्कायटिस आणि फुफ्फुसांच्या इतर समस्यांवर उपचार करण्यात मदत करतो.
जे लोक बऱ्याच काळापासून धूम्रपान करत आहेत आणि ज्यांच्या फुफ्फुसांवर परिणाम झाला आहे, त्यांनी दररोज तुळशीचे सेवन केले पाहिजे. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. आपली पाचक प्रणाली, आतडे आणि पोटाशी संबंधित समस्यांमध्येही तुळस फायदेशीर मानली जाते. हे पोटातील चांगले जीवाणू वाढवते, ज्यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते. जे लोक अनेकदा अपचन, गॅस, सूज, आम्लता किंवा भूक न लागण्याची तक्रार करतात, त्यांनी त्यांच्या आहारात तुळशीचा समावेश नक्कीच केला पाहिजे. तुळशीची पाने रक्तशुद्धीकरणासाठी देखील चांगली मानली जातात. तुळशीचा चहा विशेषतः शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो आणि त्याचा परिणाम सर्वप्रथम आपल्या त्वचेवर दिसून येतो. तुळशीचा रस किंवा पेस्ट चेहऱ्यावर लागल्याने डाग, मुरूम आणि त्वचेच्या इतर समस्यांपासून आराम मिळतो. स्वच्छ आणि चमकदार त्वचेसाठी तुळशीचा नियमित वापर करा आणि तुळशीचा चहा तुमच्या आहाराचा एक भाग बनवा. मित्रांनो, तुळशी मेंदू आणि मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की जर तुम्ही सलग 2 महिने तुळशीची पाने खाल्ली तर तणाव आणि चिंता मोठ्या प्रमाणात कमी होतात. विशेषतः तुळशीच्या मुळांमध्ये अँटी स्ट्रेस गुणधर्म आढळतात, जे मानसिक तणाव कमी करण्यासाठी औषधांपेक्षा चांगला परिणाम दर्शवतात. याशिवाय तुळशी केवळ पाचक प्रणालीच नव्हे तर आपली मज्जासंस्था देखील मजबूत करते. म्हणूनच याला आरोग्यदायी अन्न असेही म्हणतात. म्हणून हायटेक आणि रात्रीची झोप न घेणे देखील या झोपेसारख्या आजारांमध्ये खूप फायदेशीर आहे. तुळशीच्या फुलांचा एक छोटासा गुच्छ भारतीय संस्कृती, आयुर्वेद आणि धार्मिक श्रद्धांमध्ये अतिशय पवित्र आणि उपयुक्त मानला गेला आहे. बहुतेक लोकांना तुळशीच्या पानांचे फायदे माहीत आहेत, परंतु खूप कमी लोकांना मंजरीचे गुणधर्म माहीत आहेत. जरी ते आकाराने लहान असले तरी त्यात इतके औषधी गुणधर्म आहेत की सर्दी, खोकला, सर्दी, घसा खवखवणे आणि मानसिक तणाव यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी ते प्रभावी मानले जातात. आयुर्वेदात ते वाळवल्यानंतर पावडरच्या स्वरूपात किंवा काढा आणि चहामध्ये मिसळून वापरले जाते. तुळशीमध्ये बॅक्टेरिया विरोधी, विषाणू विरोधी आणि अँटीऑक्सिडंट घटक भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवतात आणि मनाची शांती देतात. त्याला धार्मिक महत्त्वही आहे. भगवान विष्णू आणि भगवान कृष्णाला तुळशीची पाने अर्पण करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे देवाचे आशीर्वाद मिळतात. तुळशी मंजरी केवळ त्याच्या औषधी गुणधर्मांसाठीच ओळखली जात नाही, तर ती शरीर, मन आणि आत्म्याला शुद्ध करणारी आध्यात्मिकता आणि भक्तीचे प्रतीक देखील आहे. तुळशी मंजरीचा वापर केवळ आरोग्य आणि पूजेपुरता मर्यादित नाही, तर वास्तू आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही ती खूप प्रभावी मानली जाते. असे म्हटले जाते की ज्या घरात तुळशीची वनस्पती नियमितपणे बहरते आणि तिच्या भांडारातील वातावरणाला सुगंध येतो, तिथे नकारात्मक ऊर्जा राहत नाही. तुळशीच्या मंजरीचा सुगंध हवेतील हानिकारक जीवाणू आणि विषारी घटक काढून टाकतो, ज्यामुळे वातावरणातील ऑक्सिजनची पातळी वाढते. हे देखील वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. म्हणून जुन्या काळात घराच्या अंगणाजवळ किंवा खिडकीजवळ तुळशीची लागवड करण्याची परंपरा होती, जेणेकरून घरात नेहमी ताज्या आणि शुद्ध हवेचा प्रवाह राहील. इतकेच नाही तर विवाह आणि इतर शुभ प्रसंगी तुळशीच्या मंजरीचा उपयोग शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा पसरवण्यासाठी देखील केला जातो. हे लहानसे फूल खरोखरच निसर्गाची एक मौल्यवान देणगी आहे, ज्यामध्ये शरीर, मन आणि संपूर्ण वातावरण संतुलित ठेवण्याची शक्ती आहे. तर मित्रांनो, ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे. तुमच्या श्रद्धेवर ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ला वापरून पहा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.